झी 24 तास एक पाऊल पुढे। शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। आर्थिक दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये 25% आरक्षण ठेवण्यात आलं, पण तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातोय। आता पालकांनीच याविरोधात उपोषणाचा इशारा दिलाय। सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी आणि दर्जेदार शिक्षण घेता यावं यासाठी शिक्षण हक्क कायदा आणला गेला। त्यासाठी दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी 25% आरक्षणही देण्यात आलं। मात्र शाळा दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्याचा आरोप होतोय। या विरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानं शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली। हॉली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल या सगळ्या शाळा आहेत ते गेल्या 2 महिन्यापासून या धारावी आणि वरळी सायन माटुंगा परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवला आहे। खऱ्या अर्थाने 2009ला जो कायदा झालेला आहे शिक्षण अधिकाराचा, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, या निर्णयाची अंमलबजावणी या शाळांकडून होत नाही। आम्ही गेले 2 महिने शिक्षण निरीक्षकांचं कार्यालय असेल, उपसंचालकांचं कार्यालय असेल, राज्य प्रकल्प संचालक एडी काळे आहेत त्यांचं कार्यालय असेल, या तिघांना पण आम्ही लेखी तक्रारी दिलेल्या आहेत। अजूनपर्यंत कोणतीच कारवाई या शाळांवर या विभागातर्फे करण्यात आलेली नाही। या प्रकरणी विद्यार्थी आणि पालक शाळा आणि शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवतात, पण कुणाकडूनच दाद मिळत नाहीये। त्यामुळे आता पालकांनी उपोषण करण्याचा इशारा दिलाय। आम्हाला हॉली क्रॉस शाळेतून नाकारण्यात आलंय आणि शारदाश्रम शाळेतून नाकारण्यात आलंय, तर आम्ही आता 11 पासून उपोषणाला बसणार आहे। आणि खूप आम्हाला म्हणजे फेऱ्या झाल्या, 2 महिने आम्ही त्या ऍडमिशनसाठी फिरतोय। जुलै महिना उजाडला तरी शिक्षण विभागाकडे 25% आरक्षित जागांची आकडेवारी नाही। शाळा दोषी आढळली तर कारवाई करू एवढंच सरकारी उत्तर दिलं जात आहे। पहिल्यांदा इन्स्पेक्शन होतील त्यांची, इन्स्पेक्शन झाल्यानंतर ते प्रोसिजर फॉलो केली की नाही पाहिलं जाईल आणि त्यानंतर मग त्यांना नोटीस दिली जाईल। कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच्यानुसार मान्यता काढणं वगैरे काय असा प्रकार असेल ते होईल पुढे। शाळा आणि शिक्षण विभागामध्ये समन्वय नसल्याचं यावरून स्पष्ट होतंय। योजना नुसती कागदावरच आहे, परिणामी दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळत नाहीये। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।